आणि मुंबईतल्या हार्बर मार्गावरील टिळकनगर रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या नाल्यात मातीचा ढिगारा टाकण्यात आलाय। त्यामुळे नाला पूर्णपणे बुजलाय। होर्डिंग लावण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यामधील माती या नाल्यामध्ये टाकण्यात आली। याबाबतची माहिती भाजपचे नगरसेवक सुषमा सावंत यांनी पाहणी केली। या सगळ्याचा आढावा घेतलाय मनोज कुलकर्णी यांनी। नाले सफाई होत नसल्याची नगरसेवक आणि नागरिक तक्रार करत आहे आणि अशातच आता टिळकनगर चेंबूर या ठिकाणी मात्र नाले सफाई कशी होती हे दाखवतोय। सुरुवातीला हा जो नाला आहे हा सोमया नाला म्हणून प्रसिद्ध आहे, जो टिळकनगर स्टेशन पासून सुरू होतो आणि सोमया नाल्याच्या तिथे तो मिळतो आणि त्याच अनुषंगाने इथे साफसफाई व्हायला पाहिजे होती, परंतु अद्यापही या ठिकाणी साफसफाई तर झालेली नाहीच आहे। परंतु जिथून हा नाला सुरू होतो त्या ठिकाणी रेल्वेच्या या स्टेशन परिसरामध्ये एक मोठा डिजिटल बॅनर जो आहे तो लावण्यात येणार आहे। यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत या विभागाचे नगरसेवक सुषम सावंत आहे। सुषम, जे आपण बघितलंय नाले सफाई होत नसल्याचं तुम्ही सभागृहात सांगतायत आणि त्याच अनुषंगाने आता इथे बघितलं तर नाले सफाई तर नाहीच नाही, परंतु नाल्यात जो बाजूला काम चालू आहे ते सगळं जे मटेरियल असते ते यात टाकण्यात आलेलं आहे। काय सांगा? आपलं म्हणणं बरोबर आहे। नाले सफाईचा एवढा घनष्ट प्रश्न असताना हा सोमया नाला ज्या ठिकाणी स्टार्ट होतो टिळकनगर स्टेशनला आपण बघितलं की 2 दिवसापूर्वी स्वतः महापौर या ठिकाणी आले, नंतर या नाल्याच्या साफसफाईचं काम सुरू झालं। तर सर्वप्रथम मी महापौरांचं अभिनंदन करतो की त्यांच्यामुळे या नाल्याच्या साफसफाईला सुरुवात झाली। पण या ठिकाणी रेल्वेने जे वेगवेगळे होल्डिंग्स रेल्वेचे नवीन नवीन बनतात ते हे होल्डिंगचं काम या ठिकाणी करताना त्यांनी संपूर्ण त्याचा जो गाळ आहे किंवा जी माती बाहेर आली ती या नाल्याच्या एंट्रन्सला टाकली आहे। आताच महानगरपालिकेशी आणि रेल्वेशी आम्ही बोललोय। मुळात हे होल्डिंग सगळ्या नियमांच्या अंतर्गत आहे की नाही याची पण आता आम्ही सखोल चौकशी करणार आहोत। तशा प्रकारचं पत्र एक रेल्वेला मी देणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मनोज कुलकर्णी, जय महाराष्ट्र, मुंबई।